औंढा रंगनाथ तालुक्यातील संगनाईक तांडा गावामध्ये जे आहे ते भीषण पाणटंचाई जाणवत आहे आणि भीषण पाणटंचाई जाणवत असल्यानं ग्रामस्थ जे आहे ते पाण्याचा कटेकोर उपयोग करत आहेत, काटकसरीनं पाणी वापरत आहेत। आपण बघितलं तर हे दृश्य बघतोय आपण की कशा प्रकारे लेकरांना आंघोळी जे आहे ते बाजावरती घालत आहेत, काठावरती घालत आहेत। आपण बाजावर आंघोळ घालण्याचं कारण असं आहे की जे पाणी वाया जाते, जे आंघोळीचं पाणी जे आहे ते खालच्या टोपल्यामध्ये पडत आहे आणि हेच खालच्या टोपल्यात पडलेलं पाणी जे आहे ते हे महिला जे आहेत ते ग्रामीण भागातील सडा सारवण आणि त्याचबरोबर इतर कामासाठी जे वापरत आहेत। खरं तर पाण्यासाठी जे आहे ते मोठी भटकंती याच ग्रामस्थांना करावं लागत आहे। आताच ह्या महिला आपल्या कॅमेऱ्यामध्ये यांच्या डोळ्यात अश्रू आले होते। नेमकी तुम्ही विहिरीवरही ते रडलेले आहात आणि आत्ता परत हे बाजावर लेकराला आंघोळ घालता, कारण हो, मग हे पाणी आम्हाला सारवायला धुण्याला याला पाहिजे म्हणून परिस्थिती तशी आहे सर आमची। शासनला किती दिवस झालं सांगायला तर शासन कोणी दखल घेईन झाले, मग करायचं काय आम्ही? आंघोळ घालायची बाजावर तेच सारवायला याला पाणी पाहिजे आम्हाला। मग आता काय करायचं आम्ही? कुठून पाणी आणायचं? जिंदगी गेली आमची इथं। पाणी आंघोळीचं लेकराचं पाणी काय करायचं? सारवण करतो, सडा सारवण धुणं ह्या पाण्यानं मग काय करा? पायात काय नाही, उन्हात आणावं लागते, दिवसभर पाण्यातच चाललंय आमचं। 2 घागरी आणायचं बसायचं जरा असं आम्हाला होतंय का? आता कमरेला गॅप आहे माझ्या, मग आता काय करायचं? कसं आणायचं पाणी? लेकरं तिकडं कामाला गेलेत पुण्याला, कोणतंही काम मजुरी करतात खातात, तेवढी शेती नाही। टँकरची मागणी केली नाही का? टँकरची मागणी केली सर, 15 दिवस झालं टँकर आज उद्या म्हणाले। काल आम्ही तिथं दिवसभर बसलो, टँकर आले म्हणून भांडे घेऊ टँकरचा पत्ता नाही। मग काय करायचं? आणायलो तिथून एक भांडं पाणी, कसं आहे आंघोळ करायलो, लेकरायला बाजावर घालायलो आंघोळ। किती पाणी भेटते दिवसभरामध्ये तुम्हाला? आम्ही काय 2-4 घागरी आणतो तिथून, दिवसभर जाणं येणं होते का? त्या दगडातून याच्यातून वाट नाही बरोबर, काय नाही, 2 शेंदणं होत नाही। गडी माणूस असलं तर गडी माणूस म्हणतात तुम्ही आणा जाऊन, ते आणतात शेंदून देतात म्हणून आम्ही आणतो। आता ऊन एवढं आहे, जवळपास 42 डिग्री सेल्सिअस ऊन आहे। तेवढ्या उन्हामध्ये पाणी आणतो आम्ही। बस तुम्हाला पाहायचं असलं तर दुपारच्याला या 12-1 वाजता, आणि मग नंतर बघा पाणी कुठून आणतो ते त्याच विहिरीचं पाणी। मागणी काय आहे तुमची? मागणी काय? टँकर आम्हाला द्यावा, एवढीच मागणी आहे आम्हाला। टँकर द्यावा आता या दिवसात, आणि कधी आता पुढे चलून पाणी जर पाऊस पडलं तर मग पुढे पाईपलाईन कुठून आम्हाला सरकारनं करून द्यावा, हीच मागणी आहे आमची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।